वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया। विषय आहे मानसशास्त्र सायकोलॉजी। 48 हा कोड क्रमांक आहे आणि हे इयत्ता 12वी कला शाखेची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका 13 मार्च 2024 रोजी झालेला हा पेपर आहे। इथे दिनांक दिलेली आहे, इथे सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली असते। 3 तासाचा वेळ आहे। प्रश्नपत्रिकेची 6 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे। ही प्रश्नपत्रिका या चॅनलवर मी पोस्ट केलेली आहे। त्याचप्रमाणे यापूर्वीच्या बोर्ड परीक्षेच्या अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिका पोस्ट केलेल्या आहेत, त्याही तुम्ही पाहू शकता। त्यासाठी या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या। ही प्रश्नपत्रिका पोस्ट केली होती, पण उत्तरं लिहायची किंवा तुम्हाला द्यायची राहिली होती। आज आपण उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया। प्रश्नपत्रिकेत तुम्हाला सूचना दिलेल्या असतात, त्या वाचून फॉलो करायच्या। सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे। अनिवार्य म्हणजे कंपल्सरी। 2 उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात आणि 3 प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पृष्ठावर करावा। तिसरी सूचना अत्यंत महत्त्वाची की नवीन प्रश्न नवीन पानावर घ्यायचा। आणि इथे मी खाली दिलेले आहे की भाग क्रमांक 1 आणि भाग 2 याचा अर्थ या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 7 प्रश्न आहेत। 7 प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओ लेक्चरमध्ये न घेता त्याचे 2 भाग केलेत। पहिल्या भागामध्ये प्रश्न 1 ते 4 घेतलेले आहेत आणि दुसऱ्या भागामध्ये 5वा 6वा 7वा प्रश्न घेतलेला आहे। भाग क्रमांक 1 म्हणजे त्यामध्ये 1 ते 4 प्रश्न सोडवलेला व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर मी पोस्ट केलेला आहे, ते चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता। आज आपण भाग क्रमांक 2 मध्ये 5वा 6वा 7वा हे 3 प्रश्न सोडवणार आहोत। चला तर पाहूया इयत्ता 12वी कला शाखेची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका यावर्षीचीच आहे। उत्तरे कशी लिहायची ते आपण पाहूया। एक नमुना प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका म्हणून तुम्हाला याचा उपयोग होईल। प्रश्न 5वा, खालील संकल्पना 25 ते 30 शब्दात स्पष्ट करा। कोणतेही 5 सोडवायच्या। 7 संकल्पना दिल्या आहेत, 5 सोडवायच्या आणि 25 ते 30 शब्दामध्ये थोडक्यात माहिती लिहायची आहे। एकूण 10 गुण आहेत, म्हणजे 5 सोडवायच्या याचा अर्थ एक संकल्पना लिहायला 2 गुण आणि कोणत्याही 5च सोडवायच्या। 1 सजगता, 2 चेतापदशिता, 3 उपवन, 4 प्लुटचिक यांचे भावनाचक्र, 5 इंटरनेटचे व्यसन, 6 अंधश्रद्धा मानसिक प्रथमोपचारातील अडथळा, 7 स्व आदर आनंद निश्चित करणारा घटक। 7 पैकी 5 संकल्पना स्पष्ट करायच्या, 10 गुण। आपण आता इथे सोडवत आहोत उत्तरपत्रिका, म्हणून 7ही संकल्पना सोडवायच्या आहेत। नंबर 1 सजगता। सजगता ही मानवातील मूलभूत स्वरूपाची अशी प्रक्रिया आहे की ज्यामुळे व्यक्ती आपल्या कार्यामध्ये पूर्णत्वाने गुंतलेली असते। आपण कुठे व काय करत आहोत याची जाणीव तिला राहते आणि त्याच वेळी ती जे आजूबाजूला चालले आहे त्याच्या प्रभावाखाली येत नाही व तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया देत नाही। सजगता म्हणजे मानसिक जागरूकता, जी येथे आणि आतावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते। हे स्वनियमन वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे वाढ आणि आनंद होतो। सजगता म्हणजे आपले विचार, भावना, शारीरिक संवेदना आणि सभोवतालच्या वातावरणाची क्षणोक्षणी जागरूकता राखणे। दुसरी संकल्पना आहे चेतापदशिता। चेतापदशिता या गुणविशेषाचा चीड, चिंता, खिन्नता इत्यादी नकारात्मक भावना अनुभवण्याशी संबंध असतो। ज्या व्यक्तींमध्ये हा गुणविशेष जास्त प्रमाणात असतो अशा व्यक्ती नेहमी तणावग्रस्त, चिंतेत राहणाऱ्या, उदासीन, चिडखोर दिसून येतात। तर ज्या व्यक्तींमध्ये हा गुणविशेष कमी प्रमाणात आढळतो अशा व्यक्ती संयमी, स्थिर स्वभावाच्या, शांत, समाधानी दिसतात। तिसरी संकल्पना आहे उपवन। पूर्वतयारीनंतर व्यक्ती समस्या सोडवण्यास सुरुवात करतो, परंतु तिला नाविन्यपूर्ण उपाय सापडतोच असे नाही। या सुरुवातीच्या अपयशामुळे उपवन अवस्था निर्माण होते। या अवस्थेत व्यक्ती इतकी निराश होते की हार मानण्याचा विचार करते। त्यानंतर ती व्यक्ती समस्येकडे दुर्लक्ष करते आणि समस्येशी संबंधित नसलेल्या इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करते। ही अवस्था व्यक्तीला समस्येविषयी जाणीवपूर्वक विचार न करताही समस्या हाताळण्यास सहाय्य करते। हा कालावधी निष्फळ असल्याचे वाटत असले तरी या कालावधीनंतर अचानक नाविन्यपूर्ण उपाय मिळतो। चौथी संकल्पना आहे
प्लुटचिक यांचे भावना चक्र. 1. प्लुटचिकने सांगितले की 8 मूलभूत भावना आहेत. 2. त्यांनी भावनांचे चक्र तयार केले जे भावनांमधील विविध संबंध दर्शवते. 3. भावनांची तीव्रता कमी होत जाते जसे आपण बाहेरून जातो आणि उलट रंग देखील तीव्रता दर्शवतो. 4. सावली जितकी गडद तितकी भावना अधिक तीव्र. 5. रंग नसलेल्या भावना 2 प्राथमिक भावनांचे संयोजन दर्शवतात. 6. प्लुटचिक सांगतात की आपण बहुतेक वेळा जटिल भावना अनुभवतो. 7. भावनिक साक्षरतेच्या दृष्टिकोनातून हे मॉडेल महत्त्वाचे आहे. आता यावरून आकृती आपण पाहूया. हे आहे प्लुटचिक यांचे भावना चक्र. स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुमच्या वहीमध्ये असेल, पुस्तकामध्ये असेल, त्यावरून पाहून लिहा, आकृती काढा. 5वी संकल्पना आहे इंटरनेटचे व्यसन. इंटरनेटचे व्यसन हे एक अनिवार्य वर्तन आहे जे इंटरनेटच्या अत्यधिक आणि समस्याप्रधान वापराद्वारे वैशिष्ट्यीकृत आहे. याचा परिणाम दैनंदिन जीवनात लक्षणीय बिघाड होतो, महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष होते आणि सामाजिक संवाद, काम किंवा झोपेसारख्या मूलभूत गरजांवर इंटरनेट वापराला प्राधान्य दिले जाते. या व्यसनामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. 6वी संकल्पना आहे अंधश्रद्धा मानसिक प्रथमोपचारातील अडथळा. 1. काही व्यक्तींचा असा विश्वास आहे की मानसिक आजार हे पापांमुळे किंवा आणि अदृश्य शक्तीमुळे होतात. त्यामुळे ते सहजासहजी वैद्यकीय व्यावसायिक तज्ज्ञाकडे जाण्यास तयार होत नाहीत. ते असा विचार करत नाहीत की हा आजार अत्याधुनिक औषधोपचार आणि मानसोपचाराने बरा केला जाऊ शकतो आणि म्हणूनच ते अप्रशिक्षित व्यावसायिक तज्ज्ञांकडे जाणे पसंत करतात. 2. मानसिक आरोग्यातील प्रथमोपचार ही उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला यावर आधारित कल्पना आहे. मानसिक आजार सामान्यतः अनपेक्षितपणे अथवा पूर्वसूचनेशिवाय निर्माण होत नाहीत. बऱ्याचदा असे छोटे किंवा सूक्ष्म बदल होतात जेव्हा एखाद्या व्यक्तीला असे वाटते की काहीतरी चुकीचे घडत आहे. सभोवतालच्या व्यक्तींना असे वाटते की या व्यक्तींच्या विचारांमध्ये, भावनांमध्ये किंवा वर्तनांमध्ये बदल होत आहे. 7वी संकल्पना आहे स्व आदर आनंद निश्चित करणारा घटक. 1. स्वतःबद्दल सकारात्मक मूल्यमापन म्हणजे स्व आदर. 2. त्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. आव्हानांचा सामना ती अधिक चांगल्या प्रकारे करू शकते. 3. परिणामी ती जीवनात अधिक यशस्वी होते व तिच्या जीवनातील आनंदाची पातळी वाढते. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रत्येकी 80 ते 100 शब्दात लिहा. मोठे प्रश्न आहे, मोठे उत्तर आहे, मुद्दे दिलेले आहेत, 10 गुण आहेत आणि 2 प्रश्न सोडवायचे आहेत 4 पैकी. 1. संवेदनांची संघटन तत्वे आकृतीसह स्पष्ट करा. आता मुद्दे दिलेले आहेत. समीपतेचे तत्व, समानतेचे तत्व, सातत्यतेचे तत्व, समावेशन तत्व. आपण उत्तर पाहूया. संवेदनांशी संबंधित तथ्य. बाह्य वातावरणातून प्राप्त झालेल्या माहितीला पूर्वानुभवाद्वारे अर्थ देण्याची प्रक्रिया म्हणजे संवेदन होय. जाणीवांना संघटित करून त्याकडे अर्थपूर्ण संपूर्ण स्वरूपात पाहण्याची मेंदूत क्षमता असते. 1. समीपतेचे तत्व. संवेदनाच्या या तत्वानुसार जे उद्दीपक एकमेकांच्या समीप असतात त्यांचे एकत्रितपणे संवेदन होते व जे उद्दीपक एकमेकांपासून दूर असतात त्यांचे एकत्रित संवेदन होत नाही. आणि ही आकृती काढायची आहे. या आकृतीत आपणास ठिपक्यांच्या जोड्यांच्या ओळी असे प्रत्येक ओळीचे संवेदन होते. त्यामुळेच सर्वसाधारणपणे 8 ठिपक्यांची ओळ असे संवेदन न होता ठिपक्यांच्या 4 जोड्यांची ओळ असे संवेदन होते. 2. समानतेचे तत्व. संवेदनाच्या या तत्वानुसार जे उद्दीपक समान स्वरूपाचे असतात त्यांचे एकत्रितपणे संवेदन होते व जे उद्दीपक समान स्वरूपाचे नसतात त्यांचे एकत्रित संवेदन होत नाही. ही आकृती काढायची. या आकृतीत ठिपक्यांच्या उभ्या 4 ओळी व फुल्यांच्या 4 उभ्या ओळी असे संवेदन होते. सर्वसाधारणपणे ठिपका फुली ठिपका फुली याप्रमाणे आडव्या 4 ओळीचे संवेदन होत नाही. 3. सातत्यतेचे तत्व. संवेदनाच्या या तत्वानुसार एखाद्या उद्दीपकाचे विशिष्ट दिशेत सातत्यपूर्ण संवेदन होते. या तत्वानुसार जरी 2 उद्दीपक एकमेकांना छेदून जात असले तरी त्यांचे तुटकपणे संवेदन न होता त्यात सातत्य दिसून येते. ही आकृती काढायची. या आकृतीत सरळ उभ्या व सरळ आडव्या रेषेचे इंग्रजीतील एल या मुळाक्षराच्या स्वरूपात संवेदन होते व एलला छेदून जाणाऱ्या तिरक्या रेषेचे स्वतंत्रपणे एक सलग तिरकी रेघ म्हणून संवेदन होते.
सर्वसाधारणपणे आपणास येथे भिन्न दिशेत जाणाऱ्या 4 स्वतंत्र रेषा असे संवेदन होत नाही. क्रमांक 4, समावेशन तत्व. संवेदनाच्या या तत्वानुसार एखाद्या उद्दीपकाचे स्वरूप अपूर्ण असेल तर त्याचे संवेदन होताना त्या अपूर्ण उद्दीपकाला पूर्ण रूपात मेंदूद्वारे पाहिले जाते. आपल्या मेंदूद्वारे उद्दीपकातील अपूर्ण जागा भरल्या जातात व अपूर्ण उद्दीपकाला अर्थपूर्ण आकृतीच्या स्वरूपात पाहिले जाते. ही आकृती काढायची आहे. या आकृतीत आपण रिकाम्या जागा भरतो आणि आपणास या आकृतीचे त्रिकोण व चौकोन असे संवेदन होते. सर्वसाधारणपणे येथे आपणास वेगवेगळ्या दिशात जाणाऱ्या 3 किंवा 4 स्वतंत्र रेषा याप्रमाणे संवेदन होत नाही. दुसरा प्रश्न आहे, पॉल अर्कमन यांनी सांगितलेल्या प्राथमिक भावना स्पष्ट करा. मुद्दे: सुख किंवा आनंद, दुःख, राग, भीती. उत्तर पाहूया आपण. भावनेची अशी व्याख्या केली जाते की भावना म्हणजे शारीरिक उत्तेजना, प्रतिसादात्मक क्रिया, विचार या सर्वांचे एकत्रित संयोजन होय. पॉल अर्कमन यांनी 6 प्रकारच्या प्राथमिक भावना सुचविल्या आहेत. 1. सुख किंवा आनंद. रियाच्या उदाहरणामध्ये तिच्या मित्रमैत्रिणींनी तिला वाढदिवसाची पार्टी अचानक देऊन चकित केल्यामुळे तिला सुख किंवा आनंदाचा अनुभव येईल. सुख ही एक सकारात्मक भावना असून त्याचा अनुभव आपल्या सर्वांनाच येतो. सुखाची भावना तृप्ती, समाधान आणि आनंदाशी जोडलेली आहे. आपली मानसिक खुशाली, आरोग्य आणि दीर्घायुष्य यांच्याशी तिचा जवळचा संबंध आहे. 2. दुःख. आपल्या मैत्रिणींशी संबंध तुटल्यामुळे रोहनला दुःखाचा अनुभव येईल. निराशा, दुःख आणि नैराश्य ही दुःख भावनेची वैशिष्ट्ये आहेत. सुखाप्रमाणे दुःखाचाही आपल्याला अनेक वेळा अनुभव येतो. दुःख वाटणे ही सर्वसामान्य आणि नैसर्गिक असले तरी दीर्घकालीन दुःख निराशेमध्ये रूपांतरित होऊ शकते. अर्थातच दुःखाला तोंड देण्याचे विविध मार्ग आहेत. त्याने भावनिकदृष्ट्या स्थिर होण्यास मदत होते. 3. राग. मित्राशी मतभेद झाल्याने समीर रागाचा अनुभव घेईल. राग ही अशी तीव्र शक्तिशाली भावना आहे की ज्यामध्ये शत्रुत्व, विद्रोह आणि विफलता यांचा समावेश होतो. चेहऱ्यावरील भाव, देहबोली, आवाजाचा स्तर, आक्रमक वागणूक यातून राग व्यक्त होतो. राग दुधारी तलवारीप्रमाणे आहे. 4. भीती. सुमी पालकांना आपल्या परीक्षेत नापास झाल्याचे सांगण्याच्या कल्पनेने भयभीत झाल्याने तिला भीतीचा अनुभव येईल. उत्क्रांतीचा विचार करता जगण्याच्या दृष्टीने भीती ही भावना देखील एक तीव्र शक्तिशाली भावना आहे. भीतीमधून धोका व्यक्त होत असल्याने ही भावना लढा किंवा पळा यांच्याशी जोडलेली आहे. 3रा प्रश्न, आघात पश्चात तणाव विकृतीचे स्वरूप स्पष्ट करा. मुद्दे: अर्थ, धक्का अवस्था किंवा शॉक स्टेज, सूचना अवस्था किंवा सजेस्टेबल स्टेज, पुनर्प्राप्ती अवस्था, रिकव्हरी स्टेज. आपण सविस्तर उत्तर लिहूया मुद्द्यांचं. एखाद्या व्यक्तीची परिस्थितीबरोबर जुळवून घेण्याची क्षमता संपते तेव्हा व्यक्तीत ताण निर्माण होतो. दैनंदिन जीवनात गतिमान आयुष्य, एकाकी राहणे, सुसंवादाचा अभाव, वैयक्तिक अवकाश, वेळेचा दबाव, चंगळवाद, अपेक्षाभंग, व्यसन, आयुष्यातील सततची अनिश्चितता, कौटुंबिक समस्या, वाढती स्पर्धा इत्यादी गोष्टी व्यक्तीच्या तो मध्यम असेल तर व्यक्तीसाठी तो प्रेरणादायी उपयोगी ठरतो. परंतु युद्ध, गंभीर अपघात, प्रिय व्यक्तीचा मृत्यू, भूकंप, पूर, घटस्फोट, बलात्कार इत्यादी दुर्दैवी घटना व प्रसंगाचा व्यक्तीच्या जीवनावर दूरगामी परिणाम होऊन ताण विकृती निर्माण होते. ताण विकृतीचे 2 प्रकार पडतात. 1. अर्थ. जर तणाव विकृतीची लक्षणे 1 महिन्यापेक्षा जास्त आढळून आल्यास त्या व्यक्तीला आघात पश्चात तणाव विकृतीचे निदान केले जाते. ताणाला जबाबदार ठरत आहेत. ताणतणाव जीवनात अटळ आहेत. 2. धक्का अवस्था किंवा शॉक स्टेज. या अवस्थेत व्यक्ती आघातामुळे अस्वस्थ झालेला असतो. त्याला काहीच सुचत नाही. ती आघात अवस्थेत असते. 3. सूचना अवस्था किंवा सजेस्टेबल स्टेज. या अवस्थेत व्यक्ती आघाताच्या अवस्थेतून कसा बाहेर पडेल याची माहिती इतरांकडून घेण्याचा प्रयत्न करतो. या अवस्थेत व्यक्ती संवेदनशील झाल्यामुळे कोणत्याही व्यक्तीने दिलेल्या सूचना स्वीकारून परिणामांचा विचार न करता वागू शकतो. 4. पुनर्प्राप्ती अवस्था रिकव्हरी स्टेज. या अवस्थेत व्यक्ती तणावाखाली असला तरी त्याचे मानसिक संतुलन निर्माण व्हायला लागते. घडलेल्या मानसिक आघातातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. या काळात काही व्यक्तींना मानसिक समतोल राखता येत नाही. परिणामी आघात पश्चात तणाव विकृती निर्माण होते. प्रमाण इतके वाढते की व्यक्ती त्याच्याशिवाय राहू शकत नाही. या अवस्थेस अंमली पदार्थ व्यसनासक्ती किंवा मादक व्यसनाधीनता असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 7.
शेवटचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर सुमारे 150 ते 200 शब्दात लिहायचं आहे. 2 पैकी एकच सोडवायचा. 10 गुण आहेत. 1. बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार, फायदे व तोट्यांसह स्पष्ट करा. 2. व्यक्तिमत्व म्हणजे काय? व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे कोणतेही 5 घटक स्पष्ट करा. 2 पैकी एकच सोडवायचा प्रश्न आणि 10 गुण आहेत. पहिला प्रश्न पाहूया आपण. बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार, फायदे व तोट्यांसह स्पष्ट करा. मानसशास्त्रज्ञ बुद्धिमापनासाठी आज अनेक चाचण्यांचा वापर करत आहेत. या सर्व चाचण्यांचे 4 प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे. 1. वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या. ज्या बुद्धिमापन चाचण्या एका वेळी केवळ एकाच व्यक्तीला देता येतात त्या बुद्धिमापन चाचण्यांना वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात. बिने यांची बुद्धिमापन चाचणी, वेशलर यांची बुद्धिमापन चाचणी, डॉक्टर भाटिया यांची कृती बुद्धिमापन चाचणी, कोहेस यांची ब्लॉक डिझाईन टेस्ट इत्यादी वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आहेत. वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यांचे फायदे. 1. मानसशास्त्रज्ञाला चाचणी देणाऱ्या व्यक्तीशी सुसंवाद प्रस्थापित करता येतो. 2. मानसशास्त्रज्ञाला चाचणी देणाऱ्या व्यक्तीच्या भावना, मनस्थिती, हावभाव इत्यादी विषयीची अधिक माहिती मिळू शकते. वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यांचे तोटे. 1. वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या वेळ, पैसा व श्रम जास्त खर्च होतात. 2. वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या घेण्यासाठी चाचण्यांच्या गुणधनासाठी व प्राप्तांकाच्या विश्लेषणासाठी प्रशिक्षित व अनुभवी मानसशास्त्रज्ञांची आवश्यकता असते. 2. सामूहिक बुद्धिमापन चाचण्या. ज्या बुद्धिमापन चाचण्या एका वेळी एकाहून अधिक म्हणजेच अनेक व्यक्तींना देता येतात त्या बुद्धिमापन चाचण्यांना सामूहिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात. पहिल्या महायुद्धाच्या काळात सैनिकांची सैन्यात भरती करण्यासाठी सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांचा वापर करण्यात आला. आर्मी अल्फा टेस्ट, आर्मी जनरल क्लासिफिकेशन टेस्ट, रॅव्हान्स यांची स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह मॅट्रायसिस इत्यादी सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आहेत. सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांचे फायदे. 1. सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांमध्ये वेळ, पैसा, श्रम यांची बचत होते. 2. सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांमध्ये चाचणी घेणाऱ्या मानसशास्त्रज्ञाची भूमिका अत्यल्प असते. त्यामुळे या चाचण्या घेण्यासाठी खास प्रशिक्षणाची आवश्यकता असतेच असे नाही. सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांचे तोटे. 1. सामूहिक बुद्धिमापन चाचण्या घेणाऱ्या मानसशास्त्रज्ञाला चाचणी देणाऱ्या प्रत्येकाशी सुसंवादासाठी, सहकार्यासाठी आणि बुद्धिमापन प्रक्रियेतील गोडी टिकवून ठेवण्यासाठी संधी मिळतेच असे नाही. 2. वैयक्तिक चाचण्यांच्या तुलनेत सामूहिक बुद्धिमापन चाचण्या सर्जनशील विचारांचे मापन करण्यात कमी सक्षम असतात. 3. भाषिक बुद्धिमापन चाचण्या. ज्या बुद्धिमापन चाचण्या बुद्धिमापनासाठी भाषेचा म्हणजे शब्दांचा किंवा अंकांचा वापर करतात त्या बुद्धिमापन चाचण्यांना भाषिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात. आर्मी अल्फा टेस्ट, वेशलर ॲडल्ट इंटेलिजन्स स्केल इत्यादी भाषिक बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आहेत. भाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे फायदे. 1. भाषिक बुद्धिमापन चाचण्या उच्चस्तरीय क्षमतांचे मापन करतात. 2. या चाचण्या सामान्य व सामान्यापेक्षा जास्त बुद्धीच्या व्यक्तींमध्ये फरक करू शकतात. भाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे तोटे. 1. इतर भाषिक व्यक्तींना, निरक्षर व्यक्तींना आणि लहान मुलांना भाषिक बुद्धिमापन चाचण्या देता येत नाहीत. 2. भाषिक बुद्धिमापन चाचण्या संस्कृतीबद्ध असल्यामुळे दुसऱ्या संस्कृतीत वापरता येत नाहीत. 4. अभाषिक बुद्धिमापन चाचण्या. ज्या बुद्धिमापन चाचण्या बुद्धिमापनासाठी चित्रे, आकृत्या, भौतिक वस्तू इत्यादींचा वापर करतात परंतु कुठेही भाषेचा वापर केला जात नाही त्या चाचण्यांना अभाषिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात. या चाचण्यांमध्ये चाचणी देणाऱ्या व्यक्तीला चाचणीतील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी भाषेचा वापर करावा लागत नाही. अभाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे कृती चाचणी आणि पेपर पेन्सिल चाचणी असे 2 प्रकार पडतात. अभाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे फायदे. 1. इतर भाषिक व्यक्तींना, निरक्षर व्यक्तींना आणि लहान मुलांना अभाषिक बुद्धिमापन चाचण्या देता येतात. कृती चाचण्या प्रामुख्याने बौद्धिक अक्षम व्यक्तींच्या बुद्धिमापनासाठी उपयुक्त ठरतात. 2. अभाषिक बुद्धिमापन चाचण्या संस्कृतीमुक्त असल्यामुळे दुसऱ्या संस्कृतीत वापरता येतात. अभाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे तोटे. 1. अभाषिक बुद्धिमापन चाचण्या उच्चस्तरीय क्षमतांचे मापन करू शकत नाहीत. 2. या चाचण्या मानसिक क्षमतांचे मर्यादित स्वरूपात मापन करीत असल्याने सामान्यांपेक्षा अधिक बुद्धी असलेल्या व्यक्तींमध्ये भेद करू शकत नाहीत.
दुसरा प्रश्न आहे, व्यक्तिमत्व म्हणजे काय? व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे कोणतेही 5 घटक स्पष्ट करा. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून व्यक्तिमत्व या बाबीचा व्यक्तीच्या बाह्य स्वरूपाशी संबंध नसून तिचा व्यक्तीचे विचार, भावना आणि वर्तन यांच्याशी आयुष्यभरासाठी संबंध असतो. व्यक्तिमत्व या शब्दासाठी इंग्रजीमध्ये पर्सनॅलिटी हा प्रतिशब्द वापरण्यात येतो. पर्सनॅलिटी हा शब्द पर्सोना या लॅटिन भाषेतील शब्दापासून तयार झाला आहे. याचा अर्थ मुखवटा असा होतो. पूर्वीच्या काळी ग्रीक नट नाटकांमधील भूमिका वठवताना भूमिकेप्रमाणेच मुखवटे परिधान करत. तेव्हापासून व्यक्तीचे प्रक्षेपित केलेले वर्तन म्हणजे व्यक्तिमत्व असा शब्द रूढ झाला. नॉर्मन यांच्या मते व्यक्तीची शरीरयष्टी, गरजा, आवडीनिवडी, क्षमता व अभिक्षमता यांचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय. गॉर्डन ऑलपोर्ट यांच्या मते व्यक्तीचे वैशिष्ट्यपूर्ण वर्तन निर्धारित करणारे व्यक्तीतील मनोभौतिक संरचनेचे गतिशील संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय. 1. अनुवंश. पालकांकडून अपत्याकडे जन्माच्या वेळी संक्रमित होणारे सर्व गुणधर्म म्हणजे अनुवंश होय. अनुवंशाचा व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीवर परिणाम होतो. उदाहरणार्थ उंची, वजन, अवयवांची प्रमाणबद्धता, डोळ्यांचा रंग इत्यादी. अनुवंशाने निर्धारित झालेली गुणवैशिष्ट्ये व्यक्तीच्या स्वसंकल्पनेवर प्रभाव पाडू शकतात व त्याचा व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीवर परिणाम होऊ शकतो. 2. अंतःस्रावी ग्रंथी. पीयूषिका ग्रंथी, कंठस्थ ग्रंथी, स्वादुपिंड ग्रंथी, पिनियल ग्रंथी, उर्कस्थ ग्रंथी इत्यादी ग्रंथी व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीवर परिणाम करतात. विविध ग्रंथींमधून स्रवणारे हार्मोन्स कमी किंवा अधिक प्रमाणात स्रवल्यास त्याचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर विपरीत परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ कंठस्थ ग्रंथीमधून स्रवणाऱ्या थायरॉक्सिनचे प्रमाण वाढले असता व्यक्तीमध्ये उदासीनता, ताणतणाव, चिडचिडेपणा, अस्वस्थता, भावनिक अस्थिरता निर्माण होते व त्याचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर विपरीत परिणाम होऊ शकतो. 3. कुटुंब. कुटुंब हा व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कुटुंबाचा प्रकार, कुटुंबाची आर्थिक व सामाजिक स्थिती, कुटुंबातील भावनिक, शैक्षणिक व सांस्कृतिक वातावरण, कौटुंबिक वातावरण, कुटुंबातील सदस्यांच्या आंतरक्रिया, बालसंगोपनाच्या विविध पद्धती इत्यादी कुटुंबाशी संबंधित घटकांचा व्यक्तिमत्वावर ठळकपणे प्रभाव पडतो. उदाहरणार्थ ज्या कुटुंबात भावनिक उदारपणा असतो अशा कुटुंबात पालकांचे त्यांच्या पाल्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असतात. पालकांनी दर्शवलेल्या प्रेमामुळेच, आदरामुळेच पाल्यांचा आत्मविश्वास आणि स्व आदर वाढीस लागतो व त्याचा पाल्यांच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम होतो. 4. समवयस्क गट. समवयस्क गट हा सामाजिक जीवनातील व्यापक घटक आहे. पूर्व बाल्यावस्थेपासून ते वृद्धावस्थेपर्यंत दैनंदिन जीवनात समवयस्क आपल्याबरोबर असतात. वर्गातील मित्रमैत्रिणी, कामाच्या ठिकाणचे सहकारी, क्रीडा मंडळातील सदस्य इत्यादींचा समवयस्क गटात समावेश होतो. समवयस्क गटाचा व्यक्तिमत्वावर सकारात्मक तसेच नकारात्मक परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ नियमित अभ्यास करणे, स्वतःबद्दल व विरुद्धलिंगी व्यक्तीबद्दल योग्य अभिवृत्ती विकसित करणे इत्यादी चांगल्या सवयीचा सुसंगतीमुळे विकास होऊ शकतो. 5. शाळा. विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासात शाळेची भूमिका महत्त्वपूर्ण असते. अध्ययन अध्यापन पद्धती, अशैक्षणिक कृती आणि सहशालेय उपक्रम, शाळेने उपलब्ध करून दिलेल्या सुविधा, शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी असलेला संवाद, शाळेतील शिस्त व शाळेची धोरणे इत्यादी शाळेशी संबंधित घटकांचा विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो. उदाहरणार्थ सृजनशील, उच्चशिक्षित, अनुभवी, सुसंस्कृत शिक्षक विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरतो. असे शिक्षक विद्यार्थ्यातील सुप्त गुणांच्या विकासास जास्तीत जास्त संधी पुरवतात. परिणामी विद्यार्थ्यांना त्यांचे व्यक्तिमत्व सुयोग्य पद्धतीने घडवण्यास मदत होते. धन्यवाद. अशा प्रकारे आपण इयत्ता 12वी कलाची मानसशास्त्र या विषयाची बोर्डाची यावर्षीची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा आणि परीक्षेसाठीही शुभेच्छा.